ठाण्यातील गावदेवी मार्केटला लागलेल्या भीषण आगीमध्ये मृत्यू झालेल्या अग्निशमन दलाच्या जवान आणि सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच जखमी 2 जवानांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली. गावदेवी मार्केटची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून मार्केट संपूर्ण जळून खाक झालं आहे. सर्व मार्केटचे इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच पुढील 10 दिवसात मार्केट स्वच्छ करून आवश्यक दुरुस्ती पूर्ण करत व्यापाऱ्यांना पुन्हा गाळे उपलब्ध करून देण्याचे आदेश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमी जवानांची देखील तब्येतीची विचारपूस केली. घटना घडली. आयुक्तांचे माझं सकाळीच बोलणं झालं आणि त्याप्रमाणे प्राथमिक जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल. चौकशी त्याची होईल आणि जे दोघं याच्यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे 2 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे आणि जे मृत्युमुखी पडले त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे. मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू.